नमस्कार मित्रांनो, खुश आहात ना? खुश असलंच पाहिजे. मित्रांनो, आज आपला देश 77वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करत आहे. सर्वप्रथम मी आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपल्या देशाने 1947 नंतर अनेक क्षेत्रामध्ये खूप झपाट्याने प्रगती केली. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर जाणारा देश म्हणून आपला भारत देश आहे, ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो, सांस्कृतिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, अशा विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये आपला देश अतिशय झपाट्याने प्रगती करत आहे, ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये सर्वाधिक तरुण असणारा देश म्हणून आपला देश या ठिकाणी आहे. म्हणून आपल्या अनेक तरुण मित्रांकडून, आपल्या तरुण बांधवांकडून आपल्या देशाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. विविध प्रकारचे क्षेत्र असतील, त्या क्षेत्रामध्ये आपल्या देशानं प्रगती करावी आणि ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी जगामध्ये एक चांगल्या प्रकारची जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न बघत आहोत, त्या दृष्टीने पाऊल टाकावं, ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक आशेची बाब आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना खूप मोठा प्रयत्न करणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपला देश हा सर्व जगाला एक कुटुंब मानणारी जी काही संस्कृती आहे, ती मानणारा आपला देश आहे. आपल्या वीर जवानांमुळे आपण अतिशय सुखी समाधानाने जीवन जगत आहोत. आपले वीर जवान त्या ठिकाणी सीमेवर चांगल्या प्रकारचं संरक्षण करत असल्यामुळे आपलं जीवन अतिशय सुखकर जातं आणि म्हणून आपल्या वीर जवानांना नित्य स्मरणात ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मित्रांनो, अनेक क्षेत्र असतील, त्या क्षेत्रामध्ये आपला देश अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे. मित्रांनो, आपल्या देशाची प्रगती आणि उन्नती ही सर्वस्वी मजूर, शेतकरी, कर्मचारी वर्ग या सर्वांवर अवलंबून आहे आणि म्हणून या सर्वांच्या योगदानातून आपला देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी मी जबाबदारीने सांगतो. कारण आपला देश ही कष्टप्रद संस्कृती असणारा आपला देश आहे. मित्रांनो, आपल्या देशानं ज्या पद्धतीची प्रगती केलेली आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने पुढे जायचं आहे, त्यासाठी आपल्या देशाच्या सर्व बांधवांनी एकत्रित राहून त्या ठिकाणी देश चांगल्या प्रकारचा अग्रेसर ठेवावा, देश चांगल्या प्रकारे पुढे जावा, कुठल्याही प्रकारच्या वादात आपला देश अडकू नये आणि म्हणून आपल्या देशातील सर्व बांधवांनी एकत्र राहावं, ही त्या दृष्टिकोनातून खूप मोठी जमेची बाजू ठरणार आहे. मित्रांनो, तेव्हा आपली जी काही पिढी आहे, जी काही पुढील येणारी पिढी आहे, आपली पिढी आहे, या सर्वांनी एकत्रित राहून त्या ठिकाणी आपल्या देशाच्या उन्नतीसाठी, आपल्या देशाच्या उत्कर्षासाठी सतत कार्यरत राहणं हे आवश्यक आहे. मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, वंदे मातरम. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर निश्चित आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.